कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? तर पांढऱ्या पेशी करतात. मुंबईला गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले? तर 1911ला बांधण्यात आलेले आहे. गेटवे ऑफ इंडिया हे कुठे आहे? मुंबईला आहे. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी केला जातो? तर क्षयरोगासाठी डॉट्स हा उपचार केला जातो. पुढचा प्रश्न आहे आपला, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. वाहनामधून कुठला विषारी वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनॉक्साईड पडतो. कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर सातारा जिल्ह्यामध्ये होतो. पुढचा प्रश्न आहे आपला, संगणकाविषयी USB म्हणजेच काय आहे? तर युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच काय आहे? USB. कोणत्या प्रकल्पामुळे पालखी, समुद्रधुनी आणि मन्नारचे आखात जोडले गेले आहेत? तर कोणता प्रकल्प आहे तो? सेतू समुद्रम प्रकल्प आहे. तर या प्रकल्पामुळे समुद्रध्वनी आणि मन्नारचे आखात जोडले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? तर डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? किंवा असाही प्रश्न येतो की गाविलगडच्या टेकड्या या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर अमरावती जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, नाग हे क्षेपणास्त्र कोणाच्या विरोधात काम करतो? तर रणगाडा यांच्या विरोधामध्ये नाग हे क्षेपणास्त्र काम करतो. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? तर उपविभागीय अधिकारी करतात. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांच्या व्यक्तींना चालते? तर असा कोणता रक्तगट आहे की त्यांचे रक्त सर्वांना चालते? तर O रक्तगट आहे, ते लक्षात असू द्या. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर वातावरणातील बदल याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात? तर पोलीस महासंचालक असं म्हटलं जातं. भारतीय युवा सेना दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो भारतीय युवा सेना दिवस. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहेत? तर 8 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस परिक्षेत्र आहेत 8. संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय आहे? तर वर्ल्ड वाईड वेब असा या WWWचा अर्थ होतो. डेसिबल या एककाने काय मोजतात? तर आवाजाची तीव्रता मोजली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न कोणत्या पिकाचे होते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं. पुढचा प्रश्न, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक असतात. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कुठे आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च? तर नागपूरला आहे. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर मुंबईचा परिसर आहे हुतात्मा चौक. तर हा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर त्याला फ्लोरा फाउंटेन असं म्हटलं जात होतं आधी. कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाहीत, तर त्याचे कारण काय आहे? तर कोणत्या कारणामुळे नाही आहेत कोकणातील नद्यांच्या मुखाजवळ त्रिभुज प्रदेश? तर त्या तीव्र उतारावरून वाहतात. कोकणातील नद्या ज्या आहेत तर त्या तीव्र उतारावरून वाहतात, तर या कारणामुळे तिथे त्रिभुज प्रदेश नाहीत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. बनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते? तर गोदावरी नदी वाहते. आपल्या महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून गोदावरी ही नदी वाहते. कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रातला तेलबिया संशोधन केंद्र हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगावला आहे.
हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन हे सर्वात जास्त होते? तर सांगली जिल्ह्यात. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर अलिबाग या ठिकाणी आहे. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा आहे अलिबाग या ठिकाणी आहे. असाही प्रश्न येतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर पेंच नदीवरती आहे. तोतला डोह हे धरण हे पेंच नदीवर आहे. दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. औदुंबर हे देवस्थान हे कुठल्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा ही मध्य प्रदेश राज्याबरोबर आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 1857ला झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना. महाराष्ट्रातील पहिला सहकारी सूतगिरणी कारखाना कधी 1960ला स्थापन झालेला आहे? तर तो कुठे झाला? तर इचलकरंजी या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये बऱ्याचदा इयरसुद्धा विचारतात, तर लक्षात असू द्या 1960ला झालेली आहे. पहिला सहकारी सूतगिरणी कारखान्याची स्थापना कधी झाली? 1960ला झाली. लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे लोणार सरोवर. मित्रांनो, तुम्हाला अजून एक पॉईंट लक्षात असायला हवे की लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात येतं आणि तालुका आहे लोणार. तर या ठिकाणी लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे उल्कापातामुळे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वर या अभयारण्यास ओळखले जाते. तर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला हवे. बावनथडी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भंडारा जिल्ह्यामध्ये येतं. बावनथडी प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर याचे पूर्वीचे नाव काय होते? तर मालकम पेट असे या महाबळेश्वरचे पूर्वीचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज कोणते आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट गाव कोणते? तर हरिसाल आहे. सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर भंडारा जिल्ह्यामध्ये करण्यात येतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. बऱ्याचदा म्हणजेच काय, प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्टार मार्क करून घ्या. सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण काय आहे? तर प्रस्तरभंगामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे? आपल्या भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून भिलार या गावाला ओळखलं जातं आणि हे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. तुम्हाला कुठल्या गावामध्ये आहे हे सुद्धा विचारण्यात येतं किंवा ते गाव कुठल्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येतो. तर दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. हा प्रश्न सुद्धा मित्रांनो प्रत्येक वेळेस पोलीस भरतीला विचारण्यात येतो. तर स्टार मार्क करून घ्या. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर अजून कोणत्या ठिकाणी आहेत? तर सातपाटी व रत्नागिरी या ठिकाणी आहेत. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर भूतान या देशामध्ये आहे पारो विमानतळ. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये येतं कर्नाळा अभयारण्य आणि हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे मित्रांनो. असाही प्रश्न येतो की कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर APJ अब्दुल कलाम यांचे हे आत्मचरित्र आहे अग्निपंख. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. रोजगार हमी योजना सर्वप्रथम आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी
विवेकानंद यांनी केलेली आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. मित्रांनो, माझा रिपीट सांगण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला जे पण मी सांगते ते तुम्हाला लक्षात राहावं. आणि अजून एक मित्रांनो, आपण इथे ऑप्शन्स घेतलेले नाही आहेत, डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे. यासाठीच मित्रांनो की तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये, डायरेक्ट जे आन्सर आहे ते तुम्हाला लगेच लक्षात यावं, यासाठीच आपण आन्सर घेतलेला आहे डायरेक्ट. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आपण 10 जानेवारीला जागतिक हास्य दिन साजरा करतो. भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे? तर इंदिरा गांधी आहेत. आपल्या भारतातील प्रथम महिला भारतरत्न आहेत इंदिरा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, तुम्हाला जर स्पोर्ट्सचा जर छंद असेल, तुम्हाला आवडत असेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी लगेच लक्षात येतील की कोण आहे, कोणत्या खेळाशी संबंधित. हे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर काय आहे प्रश्न आपला? रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे हे आत्मचरित्र आहे. कोणते? आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे? आपल्या भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? तर सिक्कीम आहे. मित्रांनो, मी प्रश्न वाचल्या तुम्हाला जर आन्सर माहीत असेल तर लगेच गेस करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येतो. अतनुदास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, सांगा बरं का याचे आन्सर काय आहे? अतनुदास हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहे. भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो, याचे आन्सर तर तुम्हाला आलेच पाहिजे. कोण आहेत आपल्या भारतातील प्रथम महिला राज्यपाल? तर सरोजिनी नायडू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर जयंत नारळीकर यांचे हे आत्मचरित्र आहे. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र आहे जयंत नारळीकर यांचे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 23 मार्चला साजरा करण्यात येतो जागतिक हवामान दिन. नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे नरेश कुमार हे नाव. भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे? आपल्या भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर मीरा कुमार आहे. उचले आहे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मण गायकवाड यांचे हे आत्मचरित्र आहे. जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ओमप्रकाश दहिया हे नाव कुस्ती या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर लक्ष्मण माने यांचे हे आत्मचरित्र आहे. भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे? तर आरती शहा आहे. आपल्या भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला आहे आरती शहा. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 17 मेला आपण जागतिक दूरसंचार दिन साजरा करतो. भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण आहे? तर प्रतिभाताई पाटील आहेत. आपल्या भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महिला महाराष्ट्रीयन महिला आहे प्रतिभाताई पाटील.
दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे दीप्ती शर्मा. भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे? काय आहे प्रश्न? भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे? तर विजयालक्ष्मी या आपल्या भारतातील प्रथम महिला राजदूत आहेत. मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अच्युत गोडबोले यांचे हे आत्मचरित्र आहे मुसाफिर. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? तर मका या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त काय असतं? तेल असतं. जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 14 जूनला आपण जागतिक रक्तदान दिन साजरा करतो. आदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. आदिती अशोक हे नाव गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो याचे आन्सर. आपल्या भारतातील पहिली महिला अंतराळवीर आहे कल्पना चावला. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर साधना आमटे आहे. यांचे हे आत्मचरित्र आहे समिधा. हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे? तर आपल्या भारतात सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे कोलकाताला. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत का नाही. चला तर मित्रांनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे नाशिक हे शहर. शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे शिवसिंग. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर सुरेश तेंडुलकर हे होते. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष होते सुरेश तेंडुलकर. जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 1 ऑगस्टला जागतिक वन महोत्सव दिन साजरा करण्यात येतो. सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कृष्णा या नदीकाठी वसलेले आहे सांगली हे शहर. चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे? तर अजिंठाची जी लेणी आहे तर ती भारतातील सर्वात लांब लेणी आहे. काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर कुठल्या राज्यामध्ये आहे काक्रापारा अणुविद्युत केंद्र? हा गुजरात राज्यात आहे मित्रांनो. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील गव्यांकरिता प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? तर राधानगरी अभयारण्य आहे जे की कोल्हापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगादरम्यान आढळते? तर उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा, तर यांच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे आहेत. भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर आपल्या भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यामध्ये आहे मंडल धरण प्रकल्प. हा झारखंड राज्यात आहे. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर आपल्या सातपुडा पर्वत रांगेतील धूपगड हे जे शिखर आहे तर हे सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? तर 1293 मीटर इतक्या उंचीवरती आहे पाचगणी हे शहर.
नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर कोहिमा आहे. नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा. भारतात नियमितपणे दर किती वर्षांनी जनगणना होत असते? तर हा कॉमन क्वेश्चन आहे मित्रांनो. भारतात नियमित दर 10 वर्षांनी जनगणना होते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, म्हणून आपण इथे घेतलेला आहे. मंगळ ग्रहास काय म्हणतात? तर लाल ग्रह असं म्हटलं जातं मंगळ ग्रहाला. 2011 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011 नुसार आपल्या महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर आहे 929. कोरोमंडल हा समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? तर कुठल्या राज्याला लागलेला आहे कोरोमंडल हा समुद्रकिनारा? तर तामिळनाडू राज्याला लागलेला आहे. पुढचा प्रश्न आपला, भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? काय आहे प्रश्न मित्रांनो? भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकापासून, कोणत्या प्रवाळ या समुद्र कीटकापासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? तर लक्षद्वीप आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग ताशी किती किमी असावा लागतो? तर 16 किमी असायला पाहिजे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग हा ताशी 16 किमी असावा लागतो मित्रांनो. महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? मित्रांनो, तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला माहीत असेल तर, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल. तर काय आहे प्रश्न? महाराष्ट्रातला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर जामसांडेला उभारण्यात आलेला आहे, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हेरू सरोवर कोठे वसलेले आहे? तर कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कोल्हेरू सरोवर वसलेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला, कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यास होतो? तर अहमदनगर जिल्ह्याला होतो कुकडी धरणाचा फायदा. भारतातील सर्वात मोठे भूमीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर सांबर सरोवर आहे. आपल्या भारतातील सर्वात मोठे भूमीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सांबर सरोवर. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर मणिपूरचा पूर्वेकडील देश कुठला आहे? तर म्यानमार आहे. हिम बिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर कुठल्या राज्यात आहे मित्रांनो हिम बिबटे संवर्धन केंद्र हे? तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बांद्रामधून जपानला कोणत्या धातूची निर्यात होते? तर लोह खनिज या धातूची निर्यात होते मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बांद्रामधून जपानला लोह खनिज या धातूची निर्यात होते. महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी जिल्हा आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? तर मॅग्नीज या खनिजाचा साठा आहे. भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा हा आपल्या महाराष्ट्रात आहे. पतकोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर उत्तर पूर्व पर्वतरांगेमध्ये आहेत पतकोई पर्वतरांगा. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर आपल्या पृथ्वीचा केंद्रभाग हा निफे या नावाने ओळखला जातो. कोणत्या समुद्राला अरबी समुद्राची राणी म्हणतात? तर कोचीन या समुद्राला म्हटलं जातं अरबी समुद्राची राणी. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे? तर धुळे जिल्ह्यात आहे. आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात सुरू आहे. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळतात? तर वर्धा आणि वैनगंगा या नदीचे खोरे आहेत विदर्भामध्ये. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहे?
तर सातमाळा पर्वतरांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। दोन्ही प्रश्न वेगळे आहेत मित्रांनो। आधीचा जो प्रश्न होता तो गोदावरी व भीमासाठी विचारण्यात आला होता आणि आताचा जो आहे तो गोदावरी व तापी नद्यांसाठी विचारण्यात आलेला आहे। तर व्यवस्थितपणे समजून घ्या, प्रश्नसुद्धा तुम्ही नीट वाचत चला, कन्फ्यूज होऊ देऊ नका। तुमचा प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर व्यवस्थितपणे समजून घ्या। भारतातील दगडी कोळशांच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध नदीखोरे कोणते? तर दामोदर नदीखोरे आहेत, जे की दगडी कोळशांच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहेत। पुढचा प्रश्न, टेबललँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर पाचगणी हा भाग ओळखला जातो टेबललँड या नावाने। महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवरती आहे जायकवाडी धरण। त्यालाच आपण नाथसागर या नावाने सुद्धा ओळखतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर कोणती आदिवासी जमात आहे गडचिरोली जिल्ह्यात? तर माडिया गौंड ही जमात आहे। मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मिहान हा प्रकल्प। पुढचा प्रश्न, कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर कराडला कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो। गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? तर कांडला हे बंदर आहे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर असा कुठला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके येतात? तर धुळे जिल्हा आहे। तर कोणते कोणते तालुके आहेत त्यात? तर धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर, तर हे 4 तालुक्यांचा समावेश होतो धुळे जिल्ह्यामध्ये। रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे। दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे सिकंदराबाद या ठिकाणी। जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। जयगड खाडी हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे। भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर अहमदाबाद या शहराची ओळख आहे। भारताचे मँचेस्टर म्हणून आपण अहमदाबाद या शहराला ओळखतो। नंदुरबार जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, जे की नंदुरबार जिल्ह्यात आहे। महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या, प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारण्यात येतो। महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर गडचिरोली जिल्ह्याची आहे। ड्युरांड रेषा कोणत्या 2 देशातील सरहद दर्शवते? तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशातील सरहद दर्शवते, त्याला ड्युरांड रेषा असं म्हटलं जातं। विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे? तर ॲमेझॉन ही नदी आहे, जी की विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाते। अरवली पर्वत रांगातील पुष्कर दरीतून कोणती नदी उगम पावते? तर लुनी नदी आहे। पुढचा प्रश्न, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा अभयारण्य। भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर झारखंड राज्य आहे। तर या ठिकाणी सर्वात जास्त तांबे उत्पादन होते। पुढचा प्रश्न, मिठागराचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखतात? तर मिठागराचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे। अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाशिम जिल्ह्यामध्ये आहे अडाण धरण। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर कर्नाटक राज्यामध्ये होते। सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे आपल्या भारतातील कर्नाटक राज्यामध्ये होते। कसारा घाट कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? तर नाशिक ते मुंबई या मार्गावरती कसारा घाट लागतो। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना या नदीची ओळख आहे। शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे शुक्राचार्य डोंगर।
श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत श्योक आणि गिलगिट या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? तर आसाम राज्यामध्ये झालेली आहे. चहाची लागवड सर्वात प्रथम आसाम राज्यात झाली. भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर अरवली पर्वत आहे. आपल्या भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे अरवली पर्वत. भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर विदर्भामध्ये सर्वात जास्त तांबे खनिज आढळून येते मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ हे सांगली जिल्ह्यात आहे. औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे. औदुंबर हे देवस्थान आहे सांगली जिल्ह्यात. कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे? तर झारखंड राज्य आहे. बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे झारखंड. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला म्हटलं जातं ज्वारीचे कोठार. रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. रेहेकुरी अभयारण्य हे आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो कृष्णा नदीचा उगम. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे. चंदनपुरी घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पुणे ते अहमदनगर मार्गावरती आहे चंदनपुरी घाट. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? आपल्या भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लोणार सरोवर, जे की आहे बुलढाणा जिल्ह्यात. पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुरंदर किल्ला. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर गोंदिया या जिल्ह्याची ओळख आहे. तलावांचा जिल्हा म्हणून आपण गोंदिया जिल्ह्याला ओळखतो. भारतात खारफुटी वनांचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यात आढळते? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. सर्वात जास्त खारफुटी वनांचे क्षेत्र हे आपल्या भारतातील पश्चिम बंगाल राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पुल्लर लेणी हे नागपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा? तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कमला या काव्याची रचना वीर सावरकरांनी कोठे असताना केली होती? कुठल्या काव्याची रचना? कमला या काव्याची रचना वीर सावरकरांनी कोठे असताना केली? तर अंदमान या ठिकाणी असताना त्यांनी कमला या काव्याची रचना केली होती. पनामा कालव्याने कोणते दोन महासागर जोडलेले आहेत? तर कुठले महासागर जोडलेले आहेत पनामा कालव्याने? तर प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर हे दोन महासागर पनामा कालव्याने जोडले गेलेले आहेत. सालारजंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबादला आहे. सालारजंग म्युझियम हे हैदराबादमध्ये आहे. अरुंधती रॉय यांना कोणत्या कादंबरीबद्दल बुकर पारितोषिक प्राप्त झाले? तर गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीबद्दल त्यांना बुकर पारितोषिक प्राप्त झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य काय आहे? तर ध्येयपूर्ण सौंदर्य हे मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषवाक्य आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 मार्चला आपण जागतिक वन दिवस साजरा करतो. सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? तर 26 जूनला सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो. तर महत्त्वाचे आहेत. दिनविशेषवरती पण परीक्षेमध्ये प्रश्न असतो. तर व्यवस्थितपणे सर्व काही तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईला आहे. डायनामिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर चंद्रशेखर आहेत.
पुस्तक कुठले आहे लक्षात ठेवा. डायनॅमिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक आहेत चंद्रशेखर. जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. द टेल ऑफ 2 सिटीज ही कादंबरी कोणत्या 2 शहरातील वस्तुस्थितीवर आधारित आहे? तर ही एक कादंबरी आहे. द टेल ऑफ 2 सिटीज ही कादंबरी कुठल्या शहरातील वस्तुस्थितीवर आधारित आहे? तर ते कोणते 2 शहर आहेत? तर लंडन आणि पॅरिस आहेत. न्यायमूर्ती BM तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आली होती? तर निवडणूक आयोग यासाठी न्यायमूर्ती BM तारकुंडे आयोग नेमण्यात आली. पुढचा प्रश्न आपला, भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? काय आहे प्रश्न आपला? भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी आहे? तर कुठल्या ठिकाणी आहे? जबलपूर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर 11 मे 2000ला राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. जगातील सर्वात लांब नदी कुठली आहे? तर नाईल नदी आहे आपल्या जगातील सर्वात लांब नदी. शहनाई वादनातील सर्वात लोकप्रिय असलेले नाव कोणते? तर बिस्मिल्ला खान हे शहनाई वादनात सर्वात लोकप्रिय आहेत. आपला पुढचा प्रश्न, ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हेलन केलर यांच्या जीवनावर आधारित आहे ब्लॅक हा हिंदी चित्रपट. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? तर पंडित मदन मोहन मालविया हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे सातारा या ठिकाणी. पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर नागपूर जिल्ह्यात आहे पेंच राष्ट्रीय उद्यान हे. बांगलादेशच्या संसदगृहास काय म्हटले जाते? तर मित्रांनो, जातीय संसद असं म्हटलं जातं. बांगलादेशच्या संसदगृहाला जातीय संसद असं म्हणतात. जो पदार्थ द्रवात विरघळतो त्याला काय म्हणतात? तर द्राव्य असं म्हटलं जातं. ओझोनचा थर वातावरणातील कोणत्या स्तरात आहे? तर स्थितांबर या स्तरामध्ये आहे ओझोनचा थर. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? तर कुठले आहे? गुजरात समाचार हे आपल्या भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र आहे. महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी विद्यापीठ आहे वर्धा या जिल्ह्यात. मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? तर दादर नगर हवेली या ठिकाणी बोलली जाते. पांढऱ्या रक्तपेशींचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? तर यकृत या ग्रंथीमध्ये होतो. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर उल्हास ही नदी आहे कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी. कोकणाचे हवामान कशा प्रकारचे असते? तर समप्रकारचे आहे कोकणाचे हवामान. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? तर मीठ. सगळ्यांनाच माहिती आहे मीठ, तर त्याला सोडियम क्लोराईड असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. भरतपूर पक्षी अभयारण्य हे राजस्थान राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेचा अभ्यास करताय, परंतु आपल्या महाराष्ट्राबरोबरच आपल्या भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणत्या गोष्टी प्रसिद्ध आहेत, कुठल्या राज्यामध्ये कुठले अभयारण्य आहे, कोणत्या नदीवरती कुठले धरण बांधण्यात आलेले आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळी माहिती असायलाच पाहिजे मित्रांनो. चला नेक्स्ट कुठला आहे क्वेश्चन. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? तर राणी एलिझाबेथ यांनी केलेली आहे. प्रकाश पादुकोण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे प्रकाश पादुकोण हा खेळाडू.
अटाकामा वाळवंट कोठे आहे? तर दक्षिण अमेरिका या ठिकाणी आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला? तर 1967ला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मंजूर झाला. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर शिवाजी सागर असं म्हटलं जातं. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. बॉम्बे हाय कशासाठी प्रसिद्ध आहे? तर खनिज तेल यासाठी प्रसिद्ध आहे बॉम्बे हाय. अझलम शाह कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव कोणते? तर सेनापती आहे. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव आहे सेनापती. हॅपकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर मुंबईला आहे. इंटरनेटचे जनक असे कोणाला संबोधतात? तर हिंटन सर्फ यांना म्हटलं जातं इंटरनेटचे जनक. पुढचा प्रश्न आपला, डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 60 वर्ष. तर 60 वर्षांनी हीरक महोत्सव साजरा करतात. अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? तर 75 वर्षांनी अमृत महोत्सव साजरा करतात. आर्यभट्ट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर खगोल क्षेत्र याच्याशी संबंधित आहेत आर्यभट्ट. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, एअर इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1953ला झालेली आहे. एअर इंडियाची स्थापना ही 1953ला झाली. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते? तर 90% इतके पाणी असते आपल्या रक्तामध्ये. पुढचा प्रश्न, रक्तगटाचे किती प्रकार आहेत? तर 4 प्रकार आहेत रक्तगटाचे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेली आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेंभू तालुका कराड हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? जे टेंभू गाव आहे तर तालुका कुठला आहे? कराड. तर हे कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांचे हे जन्मगाव आहे टेंभू. तलाठी शाळेची स्थापना कोणी केली? तर राजश्री शाहू महाराज यांनी केलेली आहे तलाठी शाळेची स्थापना. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, तलाठी परीक्षेसाठी हा प्रश्न विचारण्यात येतो बऱ्याचदा, तर लक्षात ठेवा. तलाठी शाळेची स्थापना ही राजश्री शाहू महाराज यांनी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर र धो कर्वे यांनी सुरू केलेले आहे समाज स्वास्थ्य हे मासिक. तर यांचे पूर्ण नाव काय आहे? र धो कर्वे म्हणजेच काय? रघुनाथ धोंडो कर्वे यांचे हे पूर्ण नाव आहे. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? तर पांडुरंग सदाशिव साने असे त्यांचे पूर्ण नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960ला झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौकिमी इतके आपले महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो मित्रांनो, तर लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाडा मिळून कशाची स्थापना झालेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. कोणते कोणते विभाग? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाडा. तर हे सर्व मिळून आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर 21 किलोमीटर इतके असते अर्ध मॅरेथॉनचे अंतर. आपला पुढचा प्रश्न आहे, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. जयपूर फूडचे जनक म्हणून आपण डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखतो.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर 9.36% इतका प्रदेश आपल्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड हे राज्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्यासोबत आहेत? तर मध्य प्रदेश राज्यासोबत आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे. पुढचा प्रश्न, 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 1960ला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. सध्या महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 355 तालुके आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता आहे? तर ठाणे जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, जे की पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद किती आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषद आहेत 34. महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समिती आहेत? तर 355 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समिती आहेत 355. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रात एकूण किती ग्रामपंचायत आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 27,993 इतके ग्रामपंचायत आहेत. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 5 जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर नाशिकराव तिरपुडे हे आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलं जातं. आपल्या महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा आहे आपल्या महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन, अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर चौंडी आहे. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे चौंडी, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर रायगडवर आहे. शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर आहे. कवी बी या टोपण नावाने कोणते लेखक प्रसिद्ध आहेत? कोणत्या नावाने? कवी बी या टोपण नावाने कोणते लेखक प्रसिद्ध आहेत? तर नारायण मुरलीधर गुप्ते हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? तर कोयना नदीला म्हटलं जातं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. इडली आर्किट आणि मी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विठ्ठल कामत यांचे हे आत्मचरित्र आहे. हाजी मंगल दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रसिद्ध हाजी मंगल दर्गा हा ठाणे जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न,
सिंधुदुर्ग जिल्ह्याला फक्त एका राज्याची सीमा लागलेली आहे, तर ते राज्य कोणते आहे? तर गोवा राज्य आहे, लक्षात ठेवा.